नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अंगणवाडी सुपरवायझर भरती 2023च्या दृष्टीने जेणेकरून पुढच्या महिन्यात होणाऱ्या या परीक्षेसाठी नांदेड या जिल्ह्यामध्ये 2013 मध्ये विचारण्यात आलेले टॉप प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करणार आहोत। जसे की एका दृष्टीने हा सराव परीक्षेच्या दृष्टीने तुमचा हा अतिशय उपयोगाचा आणि महत्त्वाचा ठरणारा व्हिडिओ आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नांदेड या जिल्ह्यासाठी 2013 मध्ये अंगणवाडी परीक्षिका या परीक्षेसाठी या पदासाठी कोणकोणते प्रश्न विचारण्यात आलेले होते बघा। पहिला प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, नांदेड जिल्ह्यासाठी 2013 मध्ये अंगणवाडी परीक्षिकासाठी विचारण्यात आलेला, ज्यांच्यापाशी अपार द्रव्य आहे अशा व्यक्तीला काय म्हणतात। बघा कशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेले बघा। खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे नवकोट नारायण, म्हणजे ज्यांच्यापाशी अपार द्रव्य आहे अशा व्यक्तीला नवकोट नारायण असे म्हणतात। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वामन मूर्ती म्हणजे कसा मनुष्य। बघा कसा मनुष्य आहे वामन मूर्ती म्हणजे। खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे ठेंगू मनुष्य। वामन मूर्ती म्हणजे असा मनुष्य जो मनुष्य ठेंगू मनुष्य होय। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मुंग्यांची रांग तर दरोडेखोरांची काय। बघा दरोडेखोरांची काय असते, सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीत असणं साहजिकच आहे बघा। खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे टोळी, म्हणजे मुंग्यांची रांग तर दरोडेखोरांची टोळी असा या ठिकाणी पूर्ण अर्थ होतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शुद्ध शब्द कोणता। तर बघा कोणता आहे दिलेल्या ऑप्शन्स पैकी शुद्ध शब्द। खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे इडलिंबो, हे काय आहे शुद्ध शब्द आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालील पैकी बरोबर शब्द ओळखा। तर बघा बरोबर आपल्याला शब्द ओळखायचे बघा। खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे दीपावली, हे काय आहे बरोबर शब्द आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांना या ऑप्शन्समध्ये प्रामुख्याने कन्फ्युजन होत असतात, तर या ठिकाणी कन्फ्युजन न होता प्रामुख्याने प्रश्न व्यवस्थित वाचा, चारही पर्याय व्यवस्थितपणे पहा आणि त्या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करा। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कामासाठी तो दाही दिशा फिरत होता या वाक्यातील अवयव कोणता। तर बघा या वाक्यातील अवयव कोणता आहे बघा, कामासाठी तो दाही दिशा फिरत होता। खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे शब्दयोगी अवयव, हे अवयव आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कूपमंडूक वृत्ती म्हणजे। तर बघा कूपमंडूक वृत्ती म्हणजे काय आहे। खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो संकुचित वृत्ती असा या ठिकाणी अर्थ होतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, नरोबा कुंजरो वा उत्तर देणे म्हणजे टिंबटिंब। तर बघा नरोबा कुंजरो वा उत्तर देणे म्हणजे, खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे गुळमुळीत उत्तर देणे असा या ठिकाणी पूर्ण अर्थ होतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जमदग्नी मनुष्य म्हणजे कसा मनुष्य। तर बघा जमदग्नी मनुष्य कसा मनुष्य आहे। खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे शीघ्रकोपी मनुष्य होय। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, काल म्हणे खूप पाऊस पडला या वाक्यातील अवयव कोणता। तर बघा कोणता आहे या वाक्यातील काल म्हणे खूप पाऊस पडला या वाक्यातील। खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे केवल प्रयोगी अवयव होय। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी सामान्य नाम ओळखा। तर बघा दिलेल्या ऑप्शन्स पैकी आपल्याला सामान्य नाम कोणतं आहे ते ओळखायचे बघा। खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं आमराई, हे काय आहे सामान्य नाम आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा। तर बघा दिलेल्या ऑप्शन्स पैकी आपल्याला भाववाचक नाम कोणतं आहे ओळखायचे बघा। खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे पौरोहित्य, हे काय आहे विद्यार्थी मित्रांनो भाववाचक नाम आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, तुम्ही मला मदत कराल का या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार सांगा। तर बघा वाक्य काय आहे बघा, तुम्ही मला मदत कराल का या वाक्यातील आपल्याला सर्वनामाचा प्रकार कोणता आहे तो ओळखायचा आहे बघा, पुरुषवाचक या सर्वनामाचा प्रकार आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रयोजक क्रियापद असलेले वाक्य ओळखा। तर बघा प्रयोजक क्रियापद असलेले वाक्य ओळखायचे बघा। बघा मराठी व्याकरणावर कशा पद्धतीने 2013 मध्ये नांदेड जिल्ह्यासाठी प्रश्न विचारण्यात आलेले बघा। खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे आईने बाळाला निजविले, हे काय आहे प्रयोजक क्रियापद असलेले वाक्य आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी शक्य क्रियापद ओळखा। तर बघा आपल्याला दिलेल्या ऑप्शन्स पैकी शक्य क्रियापद कोणतं आहे ते ओळखायचे बघा। मला तिखट खाववते, हे काय आहे शक्य क्रियापद आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
त्याने पुस्तक वाचले होते या वाक्याचा काळ ओळखा. तर बघा वाक्याचा काळ ओळखायचा आहे. बघा त्याने पुस्तक वाचले होते. खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं पूर्ण भूतकाळ आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मी व्यायाम करीत असे या वाक्याचा काळ कोणता. तर बघा काळ कोणता आहे या वाक्याचा, मी व्यायाम करीत असे या वाक्याचा. खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे रीती भूतकाळ हे काय आहे या वाक्याचा काळ आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सभोवार या अवयवाचा प्रकार कोणता. तर बघा सभोवार या अवयवाचा प्रकार कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो. खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे स्थितीदर्शक या अवयवाचा प्रकार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विवाहात या शब्दाची विभक्ती सांगा. तर बघा या विवाहात या शब्दाची विभक्ती काय आहे, सप्तमी हे काय आहे विभक्ती आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुस्तके या शब्दाची विभक्ती ओळखा. तर बघा पुस्तके या शब्दाची विभक्ती कोणती होती, प्रथमा हे या शब्दाची विभक्ती आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणाच्या अध्यक्षतेखाली मुंबईत 1920 मध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे प्रथम अधिवेशन संपन्न झाले. तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणाच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेला आहे, लाला लजपत राय यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत 1920 मध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे प्रथम अधिवेशन संपन्न झाले. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अलिप्त राष्ट्र चळवळीची नाम पहिली परिषद कोठे भरली. तर बघा कोठे भरलेली होती अलिप्त राष्ट्र चळवळीची पहिली परिषद. खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे बेलग्रेड या ठिकाणी भरलेली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 1843 मध्ये दत्तक वारसा नामंजूर धोरण कोणी अंमलात आणला. तर बघा कोणी अंमलात आणलेला आहे 1843 मध्ये दत्तक वारसा नामंजूर धोरण. खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे लॉर्ड डलहौसी यांनी अंमलात आणलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विधवा विवाहास कायदेशीर मान्यता मिळवण्यास कोणी प्रयत्न केले. तर बघा कोणी प्रयत्न केलेलं होतं विधवा विवाहास कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी. खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे ईश्वरचंद विद्यासागर यांनी प्रयत्न केले होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोसबाड येथे आदिवासी मुले व स्त्रिया यांच्या उद्धारासाठी कार्य करणाऱ्या थोर महिला कोण. बघा कशा पद्धतीने 2013 मध्ये प्रश्न विचारण्यात आलेला बघा. खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे अनुताई वाघ यांनी कोसबाड येथे आदिवासी मुले व स्त्रिया यांच्या उद्धारासाठी कार्य करणाऱ्या थोर महिला आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, केडगाव येथील मुक्ती सदनच्या संस्थापिका कोण. तर बघा कोण होते केडगाव येथील मुक्ती सदनच्या संस्थापिका. खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे पंडिता रमाबाई हे केडगाव येथील मुक्ती सदनच्या संस्थापिका आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, तुरुंगात असताना सुविचार स्मरणी हा ग्रंथ कुणी लिहिला. तर बघा कुणी लिहिलेला आहे तुरुंगात असताना सुविचार स्मरणी हा ग्रंथ. खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे संत तुकडोजी महाराज यांनी तुरुंगात असताना सुविचार स्मरणी हा ग्रंथ लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पश्चिम घाटाच्या पश्चिमेस टिंब प्रकारचा पाऊस पडतो. तर बघा कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो पश्चिम घाटाच्या पश्चिमेस. खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे प्रतिरोध पर्जन्य प्रकारचा पाऊस हे पश्चिम घाटाच्या पश्चिमेस पडतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी सह्याद्रीच्या पर्जन्य छायेच्या परिणामामुळे सर्वात कमी पाऊस पडतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणत्या ठिकाणी सह्याद्रीच्या पर्जन्य छायेच्या परिणामामुळे सर्वात कमी पाऊस पडतो. सोलापूर या ठिकाणी सह्याद्रीच्या पर्जन्य छायेच्या परिणामामुळे सर्वात कमी पाऊस पडतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वातावरणातील बदलांची हालचाल कोणत्या स्तरावर घडते. तर बघा कोणत्या स्तरावरती घडते वातावरणाची बदलाची हालचाल. खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे ट्रोपोस्फियर या स्तरामध्ये विद्यार्थी मित्रांनो वातावरणाची बदलाची हालचाल घडते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय प्रमाण वेळ खालील ठिकाणी मोजतात. तर बघा कोणत्या ठिकाणी मोजतात आपल्या भारतातील प्रमाण वेळ. मिर्जापूर या ठिकाणी आपली भारतीय प्रमाण वेळ मोजतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, चपराळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे. तर बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो चपराळा अभयारण्य. असाही प्रश्न तुम्हाला येत्या 2023 मध्ये या अंगणवाडी परीक्षकासाठी विचारतात बघा. खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे गडचिरोली या जिल्ह्यात आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या क्षमतेचे औष्णिक केंद्र कोठे आहे.
तर बघा कोठे आहे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या क्षमतेचे औष्णिक केंद्र? कोराडी या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? तर बघा कोणते आहे नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे तोरणमाळ. तोरणमाळ हे काय आहे? नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रात सर्वाधिक ऊसाचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रात सर्वाधिक ऊसाचे क्षेत्र? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे कोल्हापूर. कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक ऊसाचे क्षेत्र आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, निलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते? तर बघा कोणते आहे निलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर? दोड्डा बेट्टा हे उंच शिखर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, रवींद्रनाथ टागोर यांनी कोणते पुस्तक लिहिले? तर बघा कोणते पुस्तक लिहिलेलं आहे रवींद्रनाथ टागोर यांनी? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे गीतांजली. गीतांजली हे पुस्तक रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? तर बघा कोणत्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? कितवे? प्रामुख्याने 1938 काँग्रेसचे अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार कोणास म्हटले जाते? तर बघा कोणास म्हटले जाते भारतीय परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार? पंडित नेहरू यांना भारतीय परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे म्हटले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, संकुचित याला जसे विशाल तसे प्राचीन याला काय म्हणतात? तर बघा आधुनिक. म्हणजे संकुचित याला जसे विशाल तसे प्राचीन याला आधुनिक. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, TANANT तर टिंब EBBB. तर बघा टिंब जागी काय येतो? BEB हे या ठिकाणी येतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 17, 21, 26, 32, 39 तर प्रश्नचिन्ह. तर बघा यानंतर कोणती संख्या येते? 17, 21, 26, 32, 39 नंतर 47 ही संख्या येते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शर्वरी हिचा जन्म शनिवार दिनांक 4 सप्टेंबर 1993 रोजी झाला, तर तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी आला असेल? तर बघा कोणत्या वारी आलेला असेल तिचा तिसरा वाढदिवस? बुधवार या दिवशी आलेला असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, रवी आपल्या बहिणीपेक्षा 732 दिवसांनी मोठा आहे, त्याचा जन्म सोमवारी झालेला आहे, तर बहिणीचा जन्म कोणत्या वारी झाला असेल? तर बघा बहिणीचा जन्म कोणत्या दिवशी झालेला आहे? शुक्रवार या दिवशी झालेलं असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, इंग्रजी वर्णमालेतील उजवीकडून 21वे अक्षर आणि डावीकडून 14वे अक्षर यांच्याबरोबर मध्ये कोणते अक्षर आहे? तर बघा कोणते अक्षर आहे? प्रामुख्याने तुम्हाला या इंग्रजी वर्णमालेतील अक्षर कितवी प्रामुख्याने ते अंक काय आहे ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. बघा जे हे काय आहे? इंग्रजी वर्णमालेतील उजवीकडून 21वे अक्षर आणि डावीकडून 14वे अक्षर यांच्याबरोबर मध्ये अक्षर आहे. कोणता आहे मध्ये? जे हे अक्षर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, गुलाबाला बटाटे म्हटले, बटाट्याला गुळ म्हटले, गुळाला आंबा म्हटले आणि आंब्याला गवत म्हटले, तर मानवाने तयार केलेली वस्तू कोणती? तर बघा आंब्याला गवत म्हटले तर मानवाने तयार केलेली वस्तू कोणती आहे? आंबा ही आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, FRCS FSBT BAMS तर टिंब. तर बघा या ठिकाणी ABLT या ठिकाणी येतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, GATE हा शब्द BWQC असा लिहिला तर MILD हा शब्द कसा लिहिला जाईल? तर बघा HEJA असा हा अंक म्हणजे हा शब्द लिहिला जाईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, INDIA म्हणजे इंडिया, JNDJB आणि NATION नेशन. त्यानंतर प्रश्नचिन्ह. तर बघा NBTJPN या ठिकाणी हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, MACHIN NZDIHOD आणि HUMAN त्यानंतर प्रश्नचिन्ह. तर बघा ITNZO हे या ठिकाणी पर्याय बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, हरणाला बैल म्हटले तर टांग्याला काय जुंपले जाईल? बघा, असे प्रश्न तुम्ही नीट व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा, जेणेकरून त्या प्रश्नामध्येच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर बघा, वाघ म्हणजे घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले आणि हरणाला बैल म्हटले तर टांग्याला काय जुंपलं जाणार आहे? साहजिकच आहे, वाघ हे जुंपले जाईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, एका सांकेतिक भाषेत BIG हा शब्द 567 असा लिहितात, ACT हा शब्द 283 असा लिहितात, तर TIP हा शब्द कसा लिहिला जाईल? तर बघा, कसा लिहिला जाईल? 361 असा लिहिला जाईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 4-16-2 तर प्रश्नचिन्ह. तर बघा, 4-16-2 त्यानंतर कोणता अंक येतो? बघा, 8 हे या ठिकाणी पर्याय बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ब हा क पेक्षा 7 वर्षांनी लहान आहे, त्या दोघांच्या वयांची बेरीज 43 असल्यास ब चे वय किती? तर बघा, किती आहे ब चे वय? 18 इतके वय हे ब चे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अ चे आजचे वय ब च्या वयाच्या दुप्पट आहे, दोघांच्या आजच्या वयाची बेरीज 48 वर्ष असल्यास अ चे 5 वर्षानंतर वय किती? तर बघा, किती होणार आहे अ चे 5 वर्षानंतर वय? 37 इतके होणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, एका शेतात काही गुरे व काही गुराखी आहेत, गाई व गुराखी यांच्या पायाची एकूण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे, तर या ठिकाणी गाई व गुराखी किती आहेत? तर बघा, किती आहेत? 23-3 इतक्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1040 आहे, त्या शाळेत प्रत्येकी 15 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक शिल्लक असेल तर एकूण शिक्षकांची संख्या किती? तर बघा, प्रामुख्याने किती होणार आहे एकूण शिक्षकांची संख्या? 15 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असेल तर एकूण संख्या 1040 आहे. 65 इतकी एकूण शिक्षकांची संख्या आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, एका मैदानात पुरुष खेळाडू व महिला खेळाडू यांचे गुणोत्तर 4:1 आहे, तर खालीलपैकी कोणती संख्या एकूण खेळाडू संख्या दर्शवेल? तर बघा, 35 ही संख्या एकूण खेळाडू संख्या दर्शवेल. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा, 1.30 वाजता घड्याळाचा तास काटा म्हणजे 1:30 वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन असेल? तर बघा, साहजिकच आहे 135 अंशाचा कोन असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने एकूणच 2013 मध्ये या ठिकाणी नांदेड या जिल्ह्यासाठी विचारण्यात आलेले अंगणवाडी पर्यवेक्षिका सुपरवायझर या पदासाठी विचारण्यात आलेले टॉप प्रश्न, जे की प्रश्नपत्रिकेमध्ये विचारण्यात आलेले 2013 मधील सर्व प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेलो आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.